या पोरींची असतात 10 लपडी. आपण एवढं सिरियस नाही, आपण फक्त टाइमपास. किशा पोरींनी मस्त दाखला म्हणून आपण काय आपली सोडायची काय? अरे विशाल, हे तुला सांगतो, या सगळ्यांच्या डोक्यात ना काय नाही काहीतरी कांड चालू असतात, पण तोंडात साजूकपणाचा. अरे म्हणजे कसे माहितीये, मी नाही त्यातली कडीला वाचली, असं सगळ्यांचं आहे. आपलं तसं नाही. आपलं जे मनात आहे ते तोंडावर आहे. आपला विषय लय खोल आहे यार. एवढे थोर विचार येतात कुठून रे तुझ्याकडे? ते जन्मजातच असावे लागतात, पूर्वजांची पुण्य आहे. आईचा फोन. हा हॅलो आई, बोल बोल. पण ती का आली इथे आपल्याकडे? बर 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 आणतो. हा चालेल, निघतो आता. हो हो, निघावं लागेल मला आता. आईचा फोन आलेला. बघ बघ, हीच खरी दोस्ती. मुलीला आणायला एकटा जातो का? हे बरं आहे, म्हणजे आम्ही आपली मस्ती में आग लगे बस्ती में. बर, तिथे गेल्यानंतर तुमच्या लाळ टपकू नका, जरा शिस्तीत. शिस्ती. चला फक्त चल रे. बघ कसा बाजार उठवतो. आई शपथ काय करणार? किशा, तुमच्या दोघांमुळे उशीर झालाय मला, बरं का? माझ्यामुळे का? हे बघ, आपण कसला रापचिक तयार झालोय, याला आवाज नाही पाहिजे. ए रग्या, अरे तास झालं नटतोय, ये की लवकर बाहेर. आलो भाऊ, आलो. बघ, हिरो सारखा नटून आलाय. चल लवकर आवर. चल बाबा, उशीर होतोय इकडे. तास झालं नटतोय. गाडी यायची याचा शिवानी का? हो. चला घरी सोडतो. पण मी बसू कुठे? इथं मधी बसा, इथं लय जागा आहे. या इथं बसू मी? भाई, दिसण्यावर जाऊ नका. फर्स्ट क्लास गाडी आहे आमची. 5-5 जण बसतोय तरी गाडी कशी जाते आपली, बुंगाट बुरुम बुरुम. उतरा खाली, तुमच्या आईला तुमच्या. उतरा, 5-5 जण नेत आहे. उतर. तुम्ही बसा. ठीक आहे, पण माझ्या बॅग ते आणतील. हे आणा रे बॅग मागून. नक्की ना? आणतो ना. ऐक ना, मी फ्रेश होते, मला टॉवेल आणून देशील? तुमचा टॉवेल नाही आणला तुम्ही? पण माझी बॅग. आणतो. बसता का? बस जरा पाय दुखायला लागले. पुढे पडले. काय करायचं? या खिशाच्या ना. हे आणा, ते आणा. ये बघ, शैतान का नाम लिए शैतान हाजिर. उचल. हॅलो,
अरे किशा, अरे कुठे खपलाय, या की लवकर. खपलाय? अरे तुझ्या आयुष्याचं ओझ इथं आम्ही वाहतोय, स्वतः गेला बुर्र. आम्ही चालत चालत येतोय, काय काळजी आहे की नाही आमची? मग काय पोरी पायी मित्र विसरला? नाही तर काय. अरे भावांनो, काय पण करा, पण या लवकर. येतो येतो, वाट बघ. हा येतो रे बाबा, येतो, काळजी करू नको, येतो. सामान आहे, चल चल जाऊया. आता काय करणार, आली बोगाची असावी. काय रे, काय टावेल आणा, हे आणा, ते आणा. टावेल आणलाय, कुठे ठेवू? दे ना आतमध्ये. आतमध्ये? नको नको, दे, नाही तर मी बाहेर येईल. बाहेर. बर घे. अवघड आहे तुझं. मी काय कपडे चेंज करत होते का? हो, तुमचं झालं जेवण? हो 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 बाबा, इथे सगळं ठीक आहे. आहे तिथली माणसं ठीक. हो हो, तुम्ही पण काळजी घ्या. मी तुम्हाला उद्या सकाळी कॉल करते. आपण उद्या बोलू. ठेवू? ओके. झोपायची तयारी वाटतं. हो. इथे झोपणार आहेस? हा. अरे आतमध्ये झोप ना, मला भीती वाटते. आतमध्ये? आतमध्ये नको. अरे आतमध्ये झोपा, नाही तर मी बाहेर येऊन झोपायला. इथे? इथे नको, तुझा पुढे, मी येतो. मग चल. तू चल, मी येतो. बघ बघ, ही काहीतरी जरा यांच्याकडनं. कसलं भारी. मग अरे विश्ला कोण लावता का आपण? हा, ही आयडिया मस्त आहे. लाव लाव लाव. त्याला पिटव्या. रिंग वाजते वाजते वाजते. हॅलो भावा, काय करतोय? एवढ्या रात्रीचं काय करतात लोक? झोपलोय. हे शिवानी आहे का शेजारी? तुला काय करायचं? ठेव. ठेवला ठेवला म्हणजे त्याला नक्की देव पावला. ये दादा, हा, कधी जाणार ग्रामपंचायत मध्ये? जातो की, आताच जातो. अरे जा बाबा, लय दिवस झाले रखडलंय ते काम, करून ये पटकन. बर बर. कुठे बाहेर चाललास? हो. मला घेऊन चल ना, घरात एकटीला बोर होते मला. ऐका ना, जरा मागे सरून बसता का? का? बसा ना प्लीज. उसके रसीले होठ, नाजुक बदन, पतली कमर और वो किशा, अभ्यासाला वाटतं. अभ्यास नाही, थोडं महापुरुषांचे चरित्र वाचत बसलोय. किशा जरा साईडला येतो का? नाही. मी काय केलं नाही. काय नाही. किशा, काय वाचत होता? सांगितलं ना, चरित्र वाचत होतो. तुला काय वाटतं मला काही कळत नाही? हा,
अरे असली पुस्तकं वाचण्यापेक्षा थोर महापुरुषांची पुस्तकं वाच, डोक्यात प्रकाश पडेल. अरे तू टेन्शन घेऊ नको, बघ मी कसा हँडल करतो तू. हा किशा तुझ्या समोर चव नको घालू माझी. घरी कळालं ना तर खेळ खंडोबा होईल माझा. तू काळजी करू नको, बघ ना मी कसा हँडल करतो ते. किशा काय सिक्रेट चाललंय वाटतं? नाही सिक्रेट नाही, तो मला सांगत होता की कोणत्या महापुरुषांची पुस्तकं वाचावी कोणती नाही वाचावी. मग कोणते वाचणार पुस्तक? स्वामी विवेकानंद, मी त्यांचीच पुस्तकं वाचणार आता. विशाल, तुला आवड नाही कशाची? कवी ते कवी कविता लिहितो. कवी? ए मला ऐकव ना एखादी कविता. ह्यांच्या पुढे कशाला, घरी गेल्यावर ऐकवतो ना. ठीक आहे, आपण शॉपिंगला जाऊया. आम्ही पण गप्प बसा इथे. लागे मला तुझी लागण, पाहताच पडते चांदण. लागे मला तुझी लागण, पाहताच पडते चांदण. हो अंगावरी येतो शहारा ग, सांगतोय आज हा पुन्हा ग. प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे. नजरेत तुझ्या वेगळी दाही, पाहतो तुला मी ग भान हरवली. गहीवर मन रंगाने रंगून, गालामध्ये कशी तू हसू लागली. दना थोडी साथ तू मला ग, सांगतोय आज मी पुन्हा ग. प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे. हॅलो, कुठे आहे बाळा? हा बाबा, जरा बाहेर आले होते. करमतंय ना तिकडे? हो बाबा, करमतंय. मग काय ठरवलंय, यस की नो? हो बाबा. वा वा वा, खूप बाळा आनंद झाला मला. आता धूम धडाक्यात लग्न करू. दुखतंय लय जोरात मारलंय. दुखतंय. भावा काय झालं? नाही आपल्या भावाला जो नाडला त्याला तिकडच तोडला मी. काय झालं सांग फक्त, तोडतो त्याला. किशा 2 मिनिट थांबतो का? अरे जवा तवा तोडायच्या भाषा करतोस. रग्या काय झालं रे? बाबा सांगतो, शाना असतील ना तर आयुष्यात कधी लग्न करू नका. पण का, नेमकं काय झालं ते तरी सांग. आणि लग्न करू नका म्हणजे मग आम्ही गावात वळू सारखे हिंडू काय? हिंडू काय? ते एक वेळ चांगलं असलं काय नको बाबा. पण काय झालं नेमकं सांगशील तरी का? भावा बायकोला पाणी मागितलं तर बायकोनी तांब्या डोक्यात फिकून मारला माझ्या. गप, तूच काहीतरी बोलला असशील वहिनीला चाबरेगत, म्हणूनच त्याने तुला हाणलं.
खरं सांगतो बाबा, काही सुद्धा तिला बोललो नाही. हा मग विनाकारण मारते होय तिला तू? हे खरं सांग, तू काय बोललास खरं सांग. अरे ती म्हणती मला तुझ्यासंग राहायचं नाही, मला सोडचिट्टी पाहिजे. का? माझ्यासोबत तिला लग्न करायचं नव्हतं, तिचं अगोदर जुगाड चाललेलं कुठंतरी, तिला त्याच्यावर करायचं होतं. पण वहिनीनं तुला याच्या अगोदर सांगितलं नव्हतं का त्यांचं कुठे बाहेर लपडे येते? नाही ना. लग्न झाल्यावर म्हणती मला अजिबात खेळता यायचं नाही, मी माझ्या बापाच्या धाकटीमुळे लग्न केलं, मला तुला सोडचिट्टी पाहिजे, तू तुझ्या वाटेला मी माझ्या वाटेला. सांग बरं मी आता काय करू? तुझा भयानक मॅटर आहे भावा. वाटलं नव्हतं यार याच्याकडे एवढा दुःखी माणूस असेल. राग्या, तू काही बी काळजी करू नको, सॉल्व्ह होईल तुझं मॅटर. आज संध्याकाळी आपण एकत्र भेटू. काय किशा? बरोबर भेटू. तू काळजी करू नको, काय लागलं तर लवकर सांग, येतो आम्ही. आई, आत्ताच लग्न नाही करायचं मला, एवढं वय नाही झालं माझं. हे बघ विशाल, मुलगी चांगली आहे, पुन्हा अशी मुलगी नाही मिळणार. हे बघ विशाल, जोपर्यंत हातपाय चाललेत ना व्यवस्थित, तोपर्यंत तुझं लग्न आमच्या डोळ्यात पाहावं असं आमची इच्छा आहे. पण अप्पा, बस एवढ्यावर ऐक. बरं ठीक आहे, तुम्ही सांगताय ना, करतो लग्न. एवढं शांत शांत काय आहेस? आज आपली पहिली रात्र आहे. तसं काय नाही, उद्या ऑडिशन आहे ना, त्यामुळे थोडं टेन्शन आलंय. त्वरित सरळ बस. काय झालं मग? एक कविता लिहिली, तीच ट्राय करतोय, पण खूपदा रिजेक्ट झालोय, त्यामुळे थोडी भीती वाटते. एवढंच ना? मला ऐकव कविता. त्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा बोलावा. ओठात गुदमरणारा प्रेमाचा बोलावा, थरथरत्या पापण्या डोळ्यात ओलावा, गहीवरला श्वास अंतरात रुजावा, थोडा तरी एकांत त्या मनाला द्यावा, चेहऱ्यावर भीती पण स्पंदनांची प्रीती, न कळणारा अनोळखा स्पर्श व्हावा, तो सदैव मिटीत राहावा, कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा, कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा. खूप सुंदर कविता आहे, मला ही खूप म्हणजे खूप आवडली. पण एक सांगू, तू ही कविता हृदयापासून प्रेमाने सादर केलीस ना, तर नक्की सिलेक्ट होशील. नक्की होईल मी सिलेक्ट? नक्की होशील, मी आहे ना तुझ्या बरोबर. कुणाला कळले, सांगा कुणाला कळले, सांगा कुणाला कळले, ही प्रीत अशी का जुळते, सांगा कुणाला कळले. पुन्हा
घाबरे हे झाले, मन घाबरे हे झाले, मन कसे सावरावे सांगा कुणाला कळले. मन बावरे हे झाले, मन घाबरे हे झाले, मन कसे सावरावे सांगा कुणाला कळले, सांगा कुणाला कळले, सांगा कुणाला कळले, सांगा कुणाला कळले, ही प्रीत अशी का जुळते, सांगा कुणाला कळले. लागे मला तुझी लागण, पाहताच पडते चांदण. लागे मला तुझी लागण, पाहताच पडते चांदण. अंगावरी येतो शहाराग, सांगतोय आज हा पुन्हा ग. प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे. काही टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. ठीक आहे, मी आहे तुझ्याबरोबर. ओठात गुदमरणारा प्रेमाचा बोला, थरथर त्या पापण्या डोळ्यात ओलावा, गहिवरला श्वास अंतरात रुजावा, थोडा तरी एकांत त्या मनाला द्यावा. चेहऱ्यावर भीती पण स्पंदनांची प्रीती, न करणारा अनोखा स्पर्श व्हावा, तो सदैव मिळत राहावा. कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा, कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा. खूप छान. गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस खूप छान छान कविता सादर केली. इथून पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. आलास? कसं झालं ऑडिशन? काय झालं? चेहरा का उतरलाय? मी म्हणालो होतो ना, तेच झाले. काय झालं? तू म्हणाली होती की कविता ही हृदयापासून निघाली पाहिजे. मी अगदी तेच केलं. तुझा चेहरा आठवला आणि कविता म्हणायला लागली. जे व्हायचं होतं ना, तेच झालं. पण काय झालं मला सांगशील? मी सिलेक्ट झालोय. खाली उतरव. इथं फक्त सुरुवात आहे. आयुष्यात आपल्याला खूप काय करायचं आहे. मी नेहमी तुझ्या सोबत असेल. तुझी साथ असेल ना, तर सर्व काही शक्य होईल. नजरेत तुझ्या वेगळी दाही, पाहतो तुला मी ग भान हरवली. गहीवर मन रंगाने रंगून, गालामध्ये कशी तू हसू लागली. देना थोडी साथ तू मला ग, सांगतोय आज मी पुन्हा ग. प्रेमामध्ये भिजून जाऊ दे ग, प्रेमामध्ये भिजून जाऊ दे.
चल ना पार्टीला जाऊया. मी नाही येत. नाही येत? अरे बाबा पटकन जाऊ, पटकन चल. अरे मला बायकोला घेऊन पार्लरला जायचंय. पार्लरला? अरे ते बायकांचं काम तिथे, तू काय करतो? त्यांना जाऊ दे, आपण जाऊया पार्टीला. खाली उतर. मी नाही येत, तुम्ही जा. नाही येत? बाबा चल ना. नाही म्हणलं ना. भावा विसत तर गेला, आता काय करायचं? आता चल चाय पाव खाऊया, चल. दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. एकदम बरोबर बोलला भावा. बघ बघ त्याला पण आपलं दुःख कळालं. दोस्त नारा, प्यार प्यार नारा. आपला इशाल आता आपला दोस्त राहिला नाही. आता मोठा माणूस झाला, तो लग्न झालं ना त्याचं. रोज आपल्याबरोबर बसायचा. लंगोटी दोस्त आपला. खेळायला चल, इथे चल, तिथे चल. कोण लागायचं? मित्र. आता कोण लागतं? बायको. आपला दोस्त राहिला नाही तो मित्रा, है की नाही? अरे काय सांगतो तुला, सांगू ना, मी पण कवी आहे. पण आपण कधी गिरव केलाय? माझी कविता ऐकली ना ती? अरे बाबा, हल्लीच्या पोरींचा भरोसा नाही, प्रेमाच्या लपड्यात घसरला पाय. हल्लीच्या पोरींचा भरोसा नाही, प्रेमाच्या लपड्यात घसरला पाय. व्हॉट्सअपवर आहे, फेसबुकवर बाय आणि इंस्टाग्राम वाल्या बरोबर पळून जाय, तरी पण स्टेटस सिंगल हाय. हल्लीच्या पोरींचा भरोसा नाही. गाजलेली कविता आपली. मग राष्ट्रपती पुरस्कार द्यायला बोलवलेला आपल्याला, पण मी म्हंटल नको. आपला दोस्त आहे ना विशाल, तो पण कवी आहे. मग आपण माघार घेतली, कुर्बानी दिली. गावात 2-2 कवी नको ना, ओव्हरलोड कशाला गावाला. म्हणून आपण त्याला दिली जागा कवीची. गावातली कवीची जागा कोण दिली? मी दिली, मी. पण हाय त्याला जाणीव हाय. अरे काय भेटत नाही, काय नाही. एवढा मोठा झाला का तो? तुला सांगतो ना, या बायकांचं काही खरं नसतं. त्याला सांगायला पाहिजे, एवढा गुतू नको बाबा. आता तुझ्याच बायकोचं घे, हाय की नाही? तुझ्या बायकोचं नाव ऐकलं की तुझ्या डायरेक्ट कपाळात तांब्या मारलेला आठवतो की नाही तुला? आठवतोय. बेकार बायकांचं काय सांगता येतंय का? आणि मी तर बोलतो ना, त्याची बायको आहे ना, मला काहीतरी गडबड वाटते रे. 24 तास फोनवर हॅलो 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 अशी काहीतरी गपचूप व्हिडिओ कॉल, हे कर ते कर. काहीतरी तिची लपडी आहेत, गडबड आहे, गडबड. मला असंच वाटतंय का ते. है ना? मी जातो ना रस्त्यावरनी गाडीवर, तर ती दरवाज्यात बाहेर येते. हॅलो, आणि मला बघितलं की खाली लगेच बोलतो. आहे ना? म्हणजे बरोबर, म्हणजे बरोबर. थांबायला एक गोष्टी थांब जरा. फिक्स आले. मी काय बोलतो ऐक, आपण ना आपल्या दोस्ताला कसा पण वागू दे. आपण सच्ची दोस्त आहे ना, त्याला आपण सावध करूया. बायकोकडे लक्ष दे, बायकोकडे लक्ष दे. नाही तर मग गेली की बॉम्बा मारत फिरशील. नुसतं कविता काय उपयोगाचं आहे? बायकोकडे पण लक्ष दे. आला की सांगायचं त्याला. तुमच्या आईला तुमच्या लवकर ओळखा, राऊंडची गाडी येईल. तुला आता बासकी किती पेलाय, बापाला नाव सांगेन तुझ्या. एक वेळ बापाला सांगा, बायकोला काय सांगू नका, लय मारती. बाबांनो तुमचा काय भरोसा नाही. तुम्ही पण मार खाचाल, मला पण मार द्या चाल. अशा गुणानं माझा मी आपला निघतो. जाऊ दे, तू घे. सगळं हे पण संपव. जेवायला आलायस तू इकडे, भूक लागली मला. केशा, रग्या, हे काय? या या विशाल साहेब या. वेळ मिळाला मित्रांसाठी. आता काय चालला आमच्याकडे? एवढं त्याला बोलवतो, हात दाखवतो, काही लक्ष नाही. चाललाय बायको बरोबर. आता कशाला आला? आलोय तुमची विचारपूस करायला. विचारपूस? विचारपूस आता आम्ही तुझी करणार आहे ना?
हे बघ भावा, भाव म्हटलंय म्हणून सांगतो, लक्षात ठेव. हे बघ त्या हॅलो, कशी आहेस? मी मस्त. तुझं काय चाललंय? हा, करमत आहे. ठीक आहे. हो, छान आहे सगळीकडे. बरं, ठेवू का फोन? काय करते? काय नाही, फोनवरती बोलते. कोणाशी बोलत होती? मैत्रिणीचा फोन होता. काय काय झालं? बरं ठीक. काय झालं? चहा घे, चहा रेडी आहे. नको, रग्याने बोलवते. अरे तयार आहे चहा. रग्याने बोलवते, त्याला भेटून येतो प्लीज. विशाल, थांब. काय झालं? कुठे काय? तू असं का वागतोस माझ्याशी? मी एवढे दिवस ऑब्झर्व करते तुला विशाल. तू खूप विचित्र वागतोस माझ्याशी. नीट बोलत नाहीयेस, काय सांगत नाहीस. मी विचारलं तर काय झालंय? मी काहीतरी विचारले तुला, काय झालंय? तू सांगणारच मला? माझं काय चुकतंय का? काहीतरी बोल, माझं चुकतंय? ठीक आहे, तुला असं जर राहायचं असेल तर मी निघून जाते.